नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 15मध्ये आज आपण बनवत आहोत दाल पालक. चला तर बघूया त्याची रेसिपी. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण आता डाळ शिजवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे इथं मुगाची डाळ, तुरीची डाळ अर्धा वाटी दोन्ही. हे व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचं आहे. व्यवस्थित डाळ धुवून झाल्यानंतरून आपण आता त्याला पहिलं पाणी तर काढू दे. आता आपण ह्याच्यात जसं आपण साधी डाळ लावतो कुकरला तसंच आपण त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आता मी 2 कट केलेले टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकते आहे. फाईन चॉप केले, आबडधोबड कट केले तरी सुद्धा चालणार आहे, कारण हे डाळीबरोबर पूर्ण शिजवून निघणार आहे. ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत. जसं आपण सिंपल डाळ शिजायला लावतो तशी सिंपल डाळ शिजायला लावायची आहे. काही त्याच्यात रॉकेट सायन्स करायचं नाही आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकर डायरेक्ट गॅसवर ठेवायचं. 3 शिट्ट्या करायच्या, डाळ मस्त शिजून घ्यायची. ही डाळ शिजवून झाली की कुकर साईडला घ्यायचा. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकते आहे आणि 1 चमचा तेल देखील टाकते आहे. दोन्ही मी टाकते आहे. तुम्हाला जर कोणती तरी एकच गोष्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता मी व्यवस्थित इथं 1 ते 1.5 कांडी लसूण सोलून घेतलेला आहे आणि फाईन चॉप करून घेतलेला आहे. तो लसूण डायरेक्ट आपण ह्या तेला आणि तुपाच्या मिक्समध्ये टाकून घेणार आहोत. जिरी मोहरी आधी बिलकुल घालायची नाही, पहिला लसूण घालायचा. लसूण मस्त क्रिस्पी झाला पाहिजे. आणि आपण ह्याच्यामध्ये आता मी लाल मिरची टाकलेली आहे 1 अख्खी. लसूण मस्त छान परतून द्यायचा, एकदम मस्त सुगंध येऊन द्यायचा लसूणचा. लसूण थोडासा परतत आला की आपण त्याच्यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तोपर्यंत जरा अर्धा मिनटं थांबायचं. मस्त लसूण फ्राय झाला पाहिजे. वाव, मस्त वास आलेला आहे लसूणचा. आता मी ह्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकते. जिरी मोहरी टाकलेली आहे मी. जिरी मोहरी थोडीशी परतून घ्यायची. आता मी ह्याच्यामध्ये आपण निवडून कापून घेतलेली पालक ह्याच्यामध्ये घालत आहे. धुवून पण मस्त मी घेतलेली आहे. धुवून घ्यायची पालक मिठाच्या पाण्यामध्ये आणि डायरेक्ट आपण आता ही परतायला टाकणार आहोत. गॅस मोठा करायचा आणि मस्त ही पालक मस्त परतून घ्यायची. चिरलेली पालक बघा आता कशी कढईभर दिसते. परतल्यानंतरून तुम्ही बघा ही केवढीशी होते. पण अख्खी पालक मस्त आपण छान परतून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडासा परतायला वेळ जातो, पण हाय फ्लेम करायचं आणि मस्त परतून घ्यायची. बघा सगळी पालक माझी कढईमध्ये टाकून झालेली आहे. आता आपण व्यवस्थित ह्याला गोल फिरवून आलटून पालटून व्यवस्थित असंच परतून घ्यायचे आहे. पालकला छान पाणी देखील सुटतं. त्या पाण्यामध्ये ती छान शिजवून निघते. ह्याला झाकण वगैरे ठेवायची बिलकुल काही गरज नाही आहे. आता मी चवीनुसार मीठ घालते आहे. गॅस मोठा केलेला आहे आणि मस्त आता वरती खाली करून मी त्याला हलवून घेते आहे. तर तुम्ही बघा हळूहळू कसं पालकला पाणी सुटतं. पालकला जे पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये पालक शिजवून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा पाणी बिलकुल घालायची गरज नाही आहे, कारण त्याला भरपूर असं पाणी सुटणार आहे. तुम्ही बघू शकता थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे पालकला. त्याला आता थोडं पाणी सुटायला लागणार. नंतरून तेच पाणी थोडं आटायला लागणार. पाणी आटून झालं की पालक पूर्णपणे शिजलेली असणार आहे. बघा केवढं पाणी सुटलेलं आहे आणि पालक आपली छोटी पण झालेली आहे, म्हणजे परतून. फ्लेम हायच ठेवायचा. फ्लेम बिलकुल कमी करायचा नाही, नाहीतर पालक शिजायला खूप वेळ जाईल, कारण पाणीच आटणार नाही. तुम्ही बघू शकता कसं मस्त उकळी आलेली आहे पाण्याला.
आणि आपली पालक त्या पाण्यामध्ये शिजत आहे. मस्त हलवून घ्यायची, थोडं लक्ष द्यायचं, नाही तर पाणी आटून जाईल आणि पालक लागेल खाली. बिलकुल ॲड केलेलं नाही एक्स्ट्रा पाणी ह्याच्यामध्ये, ते त्याच्या पाण्यामध्ये शिजते आहे. ह्याला मी झाकण देखील ठेवलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. त्याच पाण्यामध्ये छान पालक शिजवून घ्यायची. आता आपली पालक शिजवून होत आलेली आहे बघा. पाणी पुन्हा असं नाहीसं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण स्पायसेस टाकायला ॲड करायला चालू करूयात. बघा केवढीशी पालक झाली, केवढी होती मी तुम्हाला म्हटले ना, खूप थोडीशी होती. नंतरून परतून केवढीशी झालेली आहे बघा पालक. त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि पालक असेच दिसते, मिरची. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट ॲड करूयात. तुम्हाला जर मिरची वाटून घालायची असेल तुम्ही घालू शकता. मला तिखट आवडतं म्हणून मी तिखट घालते आहे. इथे 2 चमचे लाल तिखट, मिरची पूड म्हणू शकता तुम्ही किंवा लाल तिखट म्हणू शकता, आणि हळद. हे मस्त असं मी मिक्स करून घेते. इथं मी हिंग नाही घालते कारण हिंग मी डाळीमध्ये घातलेला आहे. आता आपले मसाले पण व्यवस्थित नीट परतून घ्यायचे, नाही तर मसाला कच्चा राहतो. मसाला पण मस्त परतून घ्यायचा, ते पालकामध्ये मस्त मिक्स झाला पाहिजे. थोडंसं आलटून पालटून असं मस्त मिक्स करायचा वर खाली करून. आता आपला कुकर गार झालाय का आपण बघूया. कुकर गार झालेला आहे, डाळ शिजलेली आहे व्यवस्थित. आता जी डाळ आपण मिक्स करून घेऊयात. बघा पूर्ण प्रॉपर शिजलेली आहे डाळ. थोडंसं पाणी ॲड करणं गरजेचं आहे, पण आपण ते पालकमध्ये टाकल्यानंतर पाणी त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात. आत्ताच नको त्याच्यामध्ये पाणी घालायला. मस्त अशी डाळ मिक्स करून घ्यायची. बघा चमच्याने देखील हलवली तरी आपली डाळ बारीक झालेली आहे. आता आपण ही डाळ आपल्या पालकमध्ये टाकून घेऊयात, मस्त व्यवस्थित परतून घेऊयात. मग मी थोडंच पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला कशी पाहिजे, घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ह्याची ॲडजस्ट करू शकता. आता ह्याला 1-2 उकळी येऊन द्यायची, कारण डाळ देखील पूर्ण व्यवस्थित शिजलेली आहे आणि पालक देखील व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यामुळे 1-2च उकळी येऊन द्यायची. ही दाल पालक तुम्ही नुसती देखील खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता. ही इतकी पौष्टिक आहे, ह्याच्यामध्ये मस्त प्रोटीन देखील आहे. तुम्ही हे नुसतं पिलं ना सूपसारखं तरीसुद्धा हे खूप पौष्टिक आहे. चला तर आपण आता सर्व करून घेऊयात. आपली दाल पालक रेडी आहे. मी तुम्हाला म्हटले 2 उकळीनंतर तुम्ही सर्व केली तरी चालेल. आपली 2 उकळी झालेली आहे. आता मी डायरेक्ट सर्व करायला घेते. ही तुम्ही भाताबरोबर तूप टाकून खाल्ली ना, ती इतकी मस्त अप्रतिम लागते. गरम गरम एन्जॉय करा तुमची दाल पालक. ही तुम्ही वेट लॉस रेसिपी नसेल तरीसुद्धा ही रोजच्या रेसिपीजमध्ये तुम्ही ॲड करू शकता. इतकी मस्त टेस्टी असते. तुम्ही नक्की ट्राय करा दाल पालक. थँक्यू.